नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. शिक्षकांची कामे बंद होणार. इन दॅट केस मागील काही महिन्यांपासून शिक्षण मंत्री आणि शिक्षक आणि आपण सुद्धा युट्यूबवरनं सांगत होतो की शिक्षकांना तुम्ही टीईटी द्यायला लावत आहात, टीईटी पात्र होण्यासाठी सांगत आहात. पण शिक्षकांमागची इतर अशैक्षणिक जी कामं आहेत त्या संदर्भात निर्णय काय घेताय तुम्ही? फक्त बोललं जातंय, मात्र अशैक्षणिक कामं भरपूर शिक्षकांना लावली जातात, दररोजची असतात. म्हणजे शिक्षकाला शिकवायला वेळ कमी आणि अशैक्षणिक कामांसाठी जास्त वेळ द्यावा लागायचा. का? कारण ही कामं डे टू डे प्रत्येक जिल्हानिहाय, विभागनिहाय, केंद्रनिहाय मागवली जायची आणि ती अपडेट द्यावीच लागायची. अन्यथा त्या शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कारणे दाखवा नोटीस पण दिली जायची. सो ही अशैक्षणिक कामांतनं शिक्षकांना सूट मिळावी यासाठी बरेचशी आंदोलनं पण झाली आहे. सो आजचा हा निर्णय जो आहे तो शिक्षकांची कामे कोणती बंद होणार ते पण मी तुम्हाला सांगतो. शिक्षकांना शिकवायला वेळ मिळणार आहे याचाच अर्थ सरकारी शाळा शिक्षणात अजून झेप घेणार आहे. कारण साहजिक आहे, शिक्षकांना वेळ दिला तर शिक्षक अजून चांगल्या पद्धतीने हे नवीन तरुणांना घडवू शकतात. सो वेळ देणं गरजेचं होतं आणि त्यावरती आता निर्णय झालेला आहे. काय निर्णय थोडक्यात आपण बघणार आहोत. बघा तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला बघा टीईटी 2026 महामॅरेथॉन सिरीज ऑलरेडी चालू आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी हे मॅरेथॉन ऑलरेडी बघितलंय. तुम्ही पण बघू शकता. हे सध्या सेशन चालू आहे. 21 तारखेपर्यंत सेशन असणार आहे. आजचं सेशन तुम्ही बघितलं असेल, विज्ञानचं सेशन आज असणार आहे. बघा 6 वाजता सेशन विज्ञानचं आज आहे. नंतर गणिताचं सेशन असणार तुमचं उद्या आणि मानसशास्त्र सेशन असणार आहे रविवारी 21 तारखेला. सो बघायला विसरू नका. त्याचबरोबर पाठीमागचे सेशन पण अवेलेबल करून आम्ही ठेवलेले, डोंट वरी. त्याचबरोबर तुम्हाला जे विद्यार्थी इथून पुढे पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम देऊन शिक्षक होऊ इच्छित असाल त्यांसाठी मेंटॉरिंगची बॅच पण चालू आहे. अपेक्षित असेल तर बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडनं आलेली नोटीस आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई, प्राचार्य जिल्हा शिक्षण परीक्षण संस्था सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, प्रशासन अधिकारी मनपा नपा सर्व, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व, या सगळ्यांना ही नोटीस गेलेली आहे. आणि विषय आहे बघा शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करण्याबाबत. कधी द्यायची? फक्त दर शनिवारी द्यायची. फक्त आता कामे बंद म्हणजे आठवडाभर बंद असेल, 6 दिवस 5 दिवस बंद असेल, पण शनिवारी मात्र तुम्हाला हे सगळं अपडेट देणं बंधनकारक असणार आहे. यात काय सांगितलं थोडक्यात समजून घेऊया. बघा संदर्भ क्रमांक 1 पण दिला, ज्यामध्ये शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे व बालकांचं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 अंतर्गत नमूद अनिवार्य कामे याप्रमाणे कामांचे वर्गीकरण केले आहे. संदर्भ 2 मध्ये सांगितलंय की शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत अहवाल शासनास सादर केला होता. त्याच अनुसरून शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून 4 समित्या तयार करण्यात आल्या. युडायस प्लस सरळ प्रणालीचे एकत्रीकरण करून एकाच पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा दिली. याशिवाय पीएम पोषण योजनेमध्ये नोंदवहीतील नोंदीचे काम कमी होण्यासाठी पोर्टलवर सुविधा देऊन लातूर जिल्ह्यासाठी पथदर्शी अभ्यास करण्यात आला. अशा प्रकारे राज्यस्तरावरून शिक्षकांचा शैक्षणिक बाबी संदर्भात माहिती सादर करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. आता काय झालं नेमकं ते पण आपण समजून घेऊया. आणि काही ठिकाणी त्यांनी प्रायोगिक तत्वावरती हा प्रोजेक्ट राबवला सुद्धा. बघा सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात शाळा स्तरावरून द्यावा लागतो. जिल्हा स्तर, बघा स्तर कसे, जिल्हा स्तर आहे, तालुका स्तर आहे, केंद्र स्तरावर सुद्धा माहिती शाळांना द्यावी लागते. त्यामुळे शिक्षकांचा अध्ययन व अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात माहिती सादर करण्यात जात असल्याचे निदर्शनास आले. आता त्यांनी काय सांगितलं, काय बदल झाला बघा. त्यांनी शिक्षण संचालनामार्फत पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, आष्टी जिल्हा बीड, अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार, एटापल्ली जिल्हा गडचिरोली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रामध्ये माहितीचा वार शनिवार. काय मुद्दा आता हा मुद्दा महत्वाचा तुमच्यासाठी. काय माहितीचा वार शनिवार या अंतर्गत, माहितीचा वार शनिवार या अंतर्गत या उपक्रमाची पथदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये आठवड्याभरात जी काही माहिती ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात मागितली होती ती सर्व माहिती दर शनिवारी सादर करण्याबाबत कळविले होते. सदर पथदर्शी अभ्यासाचे विश्लेषण पुढील प्रमाणे. आता हे प्रायोगिक तत्वावरती राबवलं, त्यातनं खूप चांगला रिस्पॉन्स त्यांना भेटलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी रिस्पॉन्स पण दिले. बघा सदर उपक्रमाबाबत 90% शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
त्यानंतर शिक्षकांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असे मत 96.6% शिक्षकांनी व्यक्त केले. सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात सुटका झाली. शिक्षकांना वर्गातील अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाला. विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याची संधी शिक्षकांना मिळाली आणि सर्व बाबींचा विचार करून शिक्षकांचा दैनंदिन अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व सादर करण्यात जाऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष 26-27 पासून माहिती सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले. आता मी सगळं तुम्हाला वाचून का दाखवलं, कारण ईच अँड एव्हरी पॉईंट महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला मी वाचून दाखवलं. शिक्षकांसंदर्भातला आहे. मग आता काय आदेश आलेले आहेत? वरिष्ठ कार्यालयाकडून शालेय स्तरावर मागितलेली माहिती, विविध उपक्रमांचे अहवाल, अशा प्रकारची कोणतीही ऑनलाईन जसं की ऍप असेल, पोर्टल असेल, लिंक असेल, माहिती अथवा ऑफलाईन स्वरूपात पत्र असेल, ईमेल इत्यादी असेल, माहिती शाळांनी दर शनिवारी सादर करावी. हा आहे तुमचा महत्वाचा मुद्दा. काय? दर शनिवारी सादर करावी. म्हणजे 5 दिवस तुम्ही फक्त टीचिंग कडे लक्ष द्यावं. हा, पण त्यात काही मुद्दे असे आहेत की जे दररोज करावे लागणार आहेत. काय ते पण बघूया. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावर त्या त्या आठवड्यात मागितलेली विषयानुसार माहिती सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्या आठवड्यातील शनिवारी सादर करावी. याबाबत पुढील माहिती अपवाद असेल, सदर माहिती दररोज त्याच दिवशी सादर करावी लागेल. कोणती माहिती? मग VSK पोर्टलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती काय आहे, PM पोषण पोर्टलवरतील आहार दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्यांची नोंद करावी लागणार आहे आणि विद्यार्थी सुरक्षा, विधिमंडळ कामकाज, आपत्कालीन परिस्थिती यांच्याशी संबंधित जी काय माहिती असेल हे तुम्हाला डे टू डे अपडेट करावं लागणार आहे. अजून त्यांनी एक सूचना पण केली आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरील कोणतेही अधिकारी यांनी तात्काळ माहिती मिळावी, शनिवार व्यतिरिक्त इतर दिवशी शाळांकडून माहिती मिळावी असा आग्रह धरू नये, माहिती मागू नये असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 2026-27 पासून शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयात दर शनिवारी सादर करण्याच्या अनुषंगाने तात्काळ आपले सर्व शाळांना सूचना द्याव्यात व त्यानुसार कार्य होईल याची दक्षता घ्यावी असं शिक्षण आयुक्त साहेबांनी ह्या नोटीसद्वारे 14 जूनला सगळ्यांना कळवलेलं आहे. सो शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. त्यांना आता वेळ पुरेसा मिळणार आहे, शिकायला पण मिळणार आहे, शिकवायला पण मिळणार आहे. सो नक्कीच शिक्षकांनी याचं स्वागत करायला हवं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाता जाता परत एकदा सांगतो, CTETच्या बॅचेस आपल्या चालू आहेत. ज्या शिक्षकांना, उमेदवारांना CTET एक्झाम द्यायची असेल त्यांनी बॅच जॉईन करायला हरकत नाही आहे. किंवा तुम्हाला मेंटॉरिंगची बॅच हवी असेल ती पण बॅच आपली चालू झाली. या संदर्भात अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. या बातमीमुळे तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट वेळमध्ये. धन्यवाद.